संभाजीनगरामध्ये मतदान मोजणी प्रक्रियेआधीच राडा झालेला आहे आणि संजय शिरसाट यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी मारहाण केलेली आहे। मात्र आता त्यानंतर स्वतः या ठिकाणी हर्षदाताई पोहोचल्यात। ताई, प्रचंड मारहाण झालेली आहे, त्याचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ देखील कॅमेऱ्यामध्ये माध्यमांच्या कैद झालेत। नेमका काय प्रकार होता? आम्ही काउंटिंगला आलेले असताना आमच्या प्रतिनिधींनी आय डी घातलेले, माझ्या मागे ते येत होते, त्यांनी रोखलं, त्यांनी आय डी दाखवली की बाबा मी यांचा प्रतिनिधी आहे, मला आज जाऊ। त्या पोलीसवाल्यांनी आय डी पाहून त्यांना उडून मारले, डोक्यावर मारले, 50 जण एका जणाला मारताय। जोपर्यंत त्या पोलीसवाल्यावर कारवाई होणार नाही आम्ही इथून सरकणार नाही आणि काउंटिंग पण उद्या। तुमचा कार्यकर्ता कोण होता आणि मारहाण करणारे पोलीस कोण होते? सामान्य लोकनेता आहेत आमचे विकासजी जैन, त्यांना लागले। ते का सामान्य नागरिक नाही ना, लोकप्रतिनिधी राहिलेला माणूस आहे, तुम्ही त्यांना मारतात। तुम्हाला आय डी कशाला दिला तुम्ही आम्हाला? आम्ही आय डी जेव्हा घालून येतो आम्ही कोणाच्या तरी जबाबदारीने येतोय ना, बिना आयडीचे थोडी आलते ते तुम्ही मारतात इतकं येड्यासारखं। पण आता तुम्ही मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचलात आणि तुमची काय भूमिका घेतली? तुम्ही सगळं बंद आम्ही जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही काउंटिंगला जाणार नाही। हे बघा, हे बघा कसं मारलं, डोक्यावर मारलेले, माझ्या डोक्यावर उमेदवाराच्या मुलाला असं मारतायत तुम्ही, आमच्या माजी महापौरांना मारतायत तुम्ही, कसं कोणता हा कायदा आहे? किती जणांना मारहाण केली? आमच्या भरपूर जणांना लागले। या ठिकाणी स्वतः आपल्या कार्यकर्त्याला जी पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्यासाठी आता या ठिकाणी हर्षदा शिरसाट हे आक्रमक झालेले आहेत। हे विकास जैन आहेत आणि त्यांनाच मारहाण केलेली आहे। हातावरती देखील या ठिकाणी लाठीचार्ज झालेला आहे आणि त्यामुळे आता आपण ताई कुणावरती कारवाई करायची? जोपर्यंत सगळे त्याला पण किती लागले, जोपर्यंत सगळ्या संबंधित पोलिसांवर कारवाई होत नाही, स्वतः सीपी साहेब दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। हे बघा, स्वतः या ठिकाणी ज्या कार्यकर्त्याला मारहाण केलेली आहे त्या कार्यकर्त्याची पाहणी या ठिकाणी स्वतः हर्षदा शिरसाट करत आहेत आणि आपल्या कार्यकर्त्याला पोलिसांनी मारहाण केलेली आहे आणि त्यामुळं आपण आता ही संपूर्ण जी कारवाई होत नाही तोपर्यंत इथून जाणार नसल्याचा पवित्रा या ठिकाणी हर्षदा शिरसाट यांनी घेतलेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर आता देखील इकडच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आहे। याच प्रवेशद्वारावरनं आतमध्ये प्रवेश करताना वाद झालेला होता। संजय शिरसाट यांचे जे कार्यकर्ते आहेत विकास जैन यांना या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे, त्यासोबतच इतर काही जणांना मारहाण केलेली आहे। मात्र पोलिसांनी ते अनधिकृत प्रवेश करत असल्यामुळं आपण कारवाई करत असल्याचं सांगितलेलं आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर संभाजीनगरमध्ये मतमोजणी पूर्वीच हा संपूर्ण राडा झालेला आहे। अजून देखील मतमोजणी सुरू झालेली नाही, मात्र त्या अगोदरच हा संपूर्ण गोंधळ उडालेला आहे।